अकलूजमधील भाषणात पंतप्रधान मोदींनी गुजरात, राजस्थानसह अनेक राज्यात झालेल्या अवकाळीचा उल्लेख केलेला आहे। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबद्दल मोदींनी दुःख व्यक्त केले तर नुकसानाचीही दखल घेतली। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विजयसिंह मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केलेला आहे। यावेळी विजयसिंह यांचा सन्मान करण्याचं भाग्य मला मिळाल्याचं मोदी म्हणाले। विजयसिंह मोहिते पाटलांचं मोदींनी कौतुक देखील केलंय। मोदी लाटेचा अनुभव आल्यानं शरद पवारांनी मैदान सोडल्याचं मोदी म्हणाले। भगव्या वादळाला घाबरून पवारांनी मैदान सोडल्याची टीका मोदींनी शरद पवारांवर केली आहे। भारताला महाशक्ती बनवण्याचं मजबूत सरकार हवंय। 5 वर्ष मी सरकार कसं चालवलं हे तुम्ही पाहिलं। तुम्हाला मजबूत सरकार हवंय की मजबूर सरकार हवं, असा सवाल मोदींनी आपल्या भाषणातून विचारलाय। ओपनिंग बॅटिंग करायला आले आणि 12वा खेळाडू झाले, अशी खोचक टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवारांवर केली। तसंच सोलापूरच्या जनतेमुळे पवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। राहुल गांधींनी माझी जात काढली होती, मला कितीही बोला पण मागास लोकांना शिव्या दिलेल्या मी सहन करणार नाही, असा इशारा मोदींनी विरोधकांना दिलाय। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळच्या वायनाड जिल्ह्यात आहेत। वायनाडमधील तिरुनेली मंदिरात जाऊन राहुल गांधींनी प्रार्थना केलेली आहे। अमेठीसह वायनाडमधून राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। बिहारच्या बेगुसरायमध्ये कन्हैया कुमारने प्रचाराला सुरुवात केली। यावेळी प्रचारादरम्यान स्थानिकांनी विरोध केला। कन्हैया कुमारच्या प्रचार रॅलीत आझादीची नारेबाजी सुरू होती। यावेळी स्थानिकांनी या नारेबाजीला विरोध केला। औरंगाबादमधील रॅली दरम्यान असदुद्दीन ओवैसी यांनी बुद्ध मूर्तीला अभिवादन करण्यास नकार दिला। बुद्ध विहारासमोर कार्यकर्ते बोलवत असताना ओवैसींनी टाळाटाळ केल्याचं समोर आलं। यावेळी ओवैसी सरळ पुढे निघून गेले। मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। महावीर जयंतीनिमित्त मुलुंडमधील एका कार्यक्रमात अमृता फडणवीस आल्या होत्या। मी पुन्हा नगरला येतो, याचं कारण संसदेत आम्हाला नवीन पिढी तयार करायची आहे, असं म्हणत शरद पवारांनी आमदार संग्राम जगताप यांना निवडून देण्याचं आवाहन केलंय। यावेळी नगरच्या प्रचार सभेत शरद पवारांनी मोदी सरकारचा चांगला समाचार घेतला। काँग्रेस उमेदवार नाना पटोलेंविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आता तक्रार दाखल झाली। चुकीची माहिती ट्विटर अकाउंटवर पोस्ट केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून ही तक्रार दाखल करण्यात आली। उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल ट्विट केलं होतं। औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील 11 गावांनी मतदानावर बहिष्कार घातलाय तर 40 गावांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली। ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना आणि खेरडा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 51 गावं आक्रमक झाली। निधी दिला नाही तर मतदानावर बहिष्कार घालण्याच्या तयारीत हे गावकरी आहेत। रावसाहेब दानवेच्या मतदारसंघातील ही सर्व गावं आहेत। शिरोळ तालुक्यामध्ये जयसिंगपूर पोलिसांनी संभापूर गावामध्ये एका गुटखा कंपनीवर छापा टाकलाय। छापा टाकल्यानंतर पोलिसांना 75 लाख रुपयांची रोकड मिळाली। पोलिसांनी रोकड आणि गुटख्याचं साहित्य जप्त केलेलं आहे। निवडणूक आयोग आणि पोलीस आता अधिक तपास करतायत। पंजाब पोलिसांनी मंगळवारी रात्री राजापूरच्या जीटी रोडवर मोठी कारवाई केली। नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका कारमधून 1 कोटी जप्त केले। देहरादूनहून पंजाबला ही कार जात असल्याची माहिती समोर आली। ही रक्कम पोलिसांनी आयकर विभागाला सुपूर्द केली आहे। मुंबईच्या गोराईतील एसएल वर्ल्डने एसएल वर्ल्ड बर्ड पार्कची सुरुवात केली आहे। भारतात हा पहिला बर्ड पार्क असून या ठिकाणी परदेशी पक्षी ठेवण्यात आले। या पार्कमध्ये पक्ष्यांनुसार वातावरण तयार करण्यात आलं। या बर्ड पार्कमध्ये 67 पेक्षा अधिक पक्षी ठेवण्यात आले। बर्ड पार्कमधील या पक्ष्यांना पाहण्यासाठी मात्र लोकांनी मोठी गर्दी केली आहे। कराडमधल्या उसाच्या शेतात सापडलेला बिबट्याचं पिल्लू अखेर आईच्या कुशीत विसावलेलं आहे। सलग 6 दिवसांच्या प्रयत्नानंतर बिबट्याची आई या बछड्याला घेऊन गेली आहे। मालेगावात हुंडा मागितल्यानं लग्न मोडल्याचा बोर्ड वधूच्या पित्यानं लावलाय। माझ्या मुलीचं लग्न होतं, त्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र सासरच्यांनी हुंडा मागितल्यानं आणि अपमान केल्यानं मीच हे लग्न मोडल्याचा बोर्ड मुलीच्या पित्याने लावला आणि हा बोर्ड उर्दू भाषेत लिहिला होता। मुस्लिम महिलांना सर्व मशिदीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पुण्यातील एका मुस्लिम दाम्पत्यानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। जुबैर पीरजादे कुटुंबियांच्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकार, केंद्रीय वक्फ परिषद आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डला नोटीस जारी केलेली आहे। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन एल्युमिनाय असोसिएशन म्हणजेच IIMCA असं हे वार्षिक संमेलन हैदराबादच्या मेरिट हॉटेलमध्ये पार पडलंय। यावर्षी इन्स्टिट्यूटतर्फे 5 लाखांची वैद्यकीय मदत ठेवण्यात आली तर आर्थिक परिस्थिती चांगली नसणाऱ्यांना 10 विद्यार्थ्यांसाठी 25,000ची स्कॉलरशिपची तरतूद देखील करण्यात आलेली आहे।
ज्यांना गांधी कळले नाही ते गांधीवादी होत नाही आणि ज्यांना पटेल कळले नाही त्यांनी आदिवासी गावं नष्ट करून सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारला असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी मोदींवर केली आहे। प्रचारादरम्यान बांगड्यांचा स्टॉल पाहून खासदार सुप्रिया सुळे यांनाही बांगड्या भरण्याचा मोह जो आहे तो आवरलेला नाहीये। ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मनोज कोटक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरतात। सकाळी त्यांनी सर्वसामान्य लोकांसोबत एका हॉटेलमध्ये मिसळवर चांगलाच ताव मारलाय। ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचार रॅलीसाठी तयार करण्यात आलेली प्रचार रथाची नासधूस करण्यात आलेली आहे। भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देशात विरोधी आवाज दाबून टाकला जातो असा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संघ परिवारावर टीका केली आहे। वाराणसीतून मोदींच्या विरोधात लढण्यासाठी प्रियंका गांधी तयार असल्याचं प्रियंकाचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितलेलं आहे। काँग्रेस नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला असून सपा नेत्यांना लखनौ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागेल तेव्हा नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान असतील असं काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी वडोदरामध्ये सांगितलंय। निवडणूक मतदारांवर पैशाचा प्रभाव टाकण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने कठोर पाऊल उचलले असून तामिळनाडूतील वेल्लोरात उद्या होणारं मतदान रद्द करण्यात आलेलं आहे। डीएमकेच्या नेत्या कनिमोळी यांच्या चेन्नईतील घरावर आयकर विभागानं छापा टाकला। यावेळी त्यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। भाजपलाच मतदान करा नाहीतर याद रखा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले अशी धमकी गुजरातमधील फतेहपूरचे आमदार रमेश कटारा यांनी मतदारांना दिलेली आहे। उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर यांचं काल दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या 4 स्वीकृत नगरसेवकांचं नगरसेवक पद राज्य सरकारने निलंबित केलं होतं। त्याविरोधात काँग्रेस हायकोर्टात त्यांनी धाव घेतली होती आणि मुंबई हायकोर्टाने आता राज्य सरकारचा निर्णय रद्द करत 4 नगरसेवकांची नियुक्ती कायम ठेवली आहे। आझम खान यांनी रामपूरमध्ये जयप्रदा यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं आणि त्याचा वसईतील ब्राह्मण संघटनांनी तीव्र विरोध केलेला आहे। शासनाच्या नगरविकास खात्यानं वसई विरार पालिकेतून 29 गावे वगळण्यासाठी मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले। त्यामुळे वसई विरार पालिकेतून 29 गावे लवकरच वगळण्यात येणार आहेत। एकीकडे प्रचारासाठी नेते घाम घालतात तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मराठवाड्याला दुष्काळाचे चटके बसतात। बीडमध्ये केवळ 1.05% एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागाला दुष्काळाचे चटके बसतात। खंदारेवाडी आणि इस्लामबाद गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे। तर जालन्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे। पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात जोरदार पाऊस पडलेला आहे। वादळी वाऱ्यासह परिसरात गारपीट झाली। वाऱ्यामुळे झाड विजेच्या खांबाला आदळल्याने मोठं नुकसान झालंय। वाशिममध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झालाय। वाशिममधील जामरुन जहांगीर येथे वीज पडून 1 जण जखमी झालाय तर 2 बकऱ्यांचा यात मृत्यू झालेला आहे। विजय माल्याने ट्विट करत तो पूर्ण पैसे द्यायला तयार असल्याचं म्हटलेलं आहे। तो 100% पैसे भरायला तयार असल्याचं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। पाकिस्तानच्या पेशावर शहरात लपलेल्या दहशतवाद्यांवर सुरक्षा दलाने एक मोठी कारवाई केली। 15 तास चाललेल्या कारवाईनंतर ज्या इमारतीमध्ये दहशतवादी लपले होते ते बिल्डिंग उडवण्यात आली आहे। वॉशिंग्टनमधील मेट्रो स्थानकातील एक व्हिडिओ समोर आलाय। यात एक आंधळा प्रवासी चालता चालता प्लॅटफॉर्मवरून मेट्रो ट्रॅकवर पडलाय। ही बाब लक्षात येताच उपस्थित प्रवाशांनी त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि या व्यक्तीला अखेर बाहेर काढताच एक मेट्रो त्या ठिकाणी आली। जखमी आंधळा व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सध्या वॉशिंग्टन मेट्रोपॉलिटन एरिया ट्रान्झिट ऑथॉरिटीजने दिलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील आदिवासी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी 6 मुलींनी तक्रार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। आतापर्यंत 4 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। मीरा रोडमध्ये लहान मुली तसंच महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आलाय। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन एल्युमिनाय असोसिएशनच्या विद्यार्थ्यांच्या संघटनेचे वार्षिक संमेलन हैदराबादमध्ये पार पडलेलं आहे। शेताला भीषण आग लागली आणि आगीत उभं शेत जळून खाक झालं। वादळी वाऱ्यांमुळे शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे ही आग लागल्याचं बोललं जात आहे।